हॅलो डिअर स्टुडंट, मी दिगंबर माळी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो अर्न अकॅडमी महाराष्ट्र बोर्ड यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण हाऊ टू मेक परफेक्ट टाइम टेबल या विषयावरती डिस्कशन करणार आहोत. इनफॅक्ट मी तुम्हाला मदत करणार आहे की तुम्ही एक परफेक्ट टाइम टेबल तुमच्या अपकमिंग स्टडी टाईमसाठी किंवा स्टडी फेजसाठी किंवा करिक्युलमसाठी कसं प्रिपेअर करू शकता. आता टाइम टेबलच्या बाबतीत आहे ना, भरपूर मिसकन्सेप्शन ऑलरेडी आपल्याला ऐकायला मिळतात किंवा बरंच काही आपण वेगळ्या प्रकारचं ऐकत असतो. इनफॅक्ट काही विद्यार्थी कोणीतरी रेडीमेड दिलेलं टाइम टेबल फॉलो करतात आणि त्याप्रमाणे स्वतःचं शेड्यूल त्या ठिकाणी डिझाईन करत असतात. पण या लेक्चरमध्ये मी तुम्हाला थोडंसं वेगळ्या पद्धतीने समजावून सांगणार आहे की कशा पद्धतीने तुम्ही स्वतःचं एक परफेक्ट टाइम टेबल बनवू शकता आणि कुठले असे पॉईंट्स आहेत की जे तुम्ही कन्सिडरेशनमध्ये घ्यायला पाहिजे, म्हणजे कन्सिडर करायला पाहिजे की हे पॉईंट्स इम्पॉर्टंट आहे आणि त्या पॉईंटनुसार तुमचं टाइम टेबल हे तुम्ही त्या ठिकाणी डिझाईन केलं तर मला असं वाटतं की एक फ्रुटफुल रिझल्ट्स तुम्हाला तुमच्या टाइम टेबलमध्ये बघायला मिळू शकता. आणि नेहमी लक्षात ठेवा, एक गोल्डन रूल आहे, टाइम टेबल कोणासाठी बनवताय? स्वतःसाठी बनवताय. त्यामुळे टाइम टेबल कोणी बनवलं पाहिजे? तुम्हीच बनवलं पाहिजे. कोणीतरी रेडी दिलेलं टाइम टेबल तुम्ही जर फॉलो करत असाल तर कदाचित ते तुम्हाला ॲप्लिकेबल होऊ पण शकतं, पण याची पॉसिबिलिटी फारच कमी आहे, कारण की हे टाइम टेबल कोणीतरी त्याच्यासाठी बनवलं होतं आणि तुम्ही त्याचं फक्त फॉलो करताय. तसं न करता स्वतःसाठी जे टाइम टेबल तुम्ही बनवणार आहात ते स्वतः डिझाईन करा. राईट? चला तर मग जास्त वेळ न खाता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हाऊ टू मेक परफेक्ट टाइम टेबल. सगळ्यात अगोदर बाळांनो, मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की माझं नाव आहे दिगंबर माळी आणि मी बाळांनो अर्न अकॅडमीचा जो आपला ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे की जो भारतातला सगळ्यात मोठा लर्निंग प्लॅटफॉर्म आहे, तिथे तुम्हाला बायोलॉजी हा विषय टीच करत असतो. मागच्या 1 वर्षापासून मी ऑलरेडी अर्न अकॅडमीसोबत असोसिएटेड आहे. मी स्वतः मास्टर्स आहे फार्मसी या फील्डमध्ये. मागच्या 8 वर्षांपासून मुलांना 11वी आणि 12वीच्या ज्या काही त्यांच्या ॲन्युअल एक्झाम्स असतात आणि बोर्ड एक्झाम्स असतात, या एक्झामसाठी हेल्प करतो आहे. राईट? त्यांना टीच करतोय त्यांचा पूर्ण सिलेबस. या व्यतिरिक्त ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत, मग त्यामध्ये MST CET असेल, नीट परीक्षा असेल, या परीक्षेला सुद्धा क्रॅक करण्यासाठी गायडन्स प्रोव्हाइड करतो, टीचिंग प्रोव्हाइड करतो आणि इनफॅक्ट मोटिवेशनचा जो पार्ट आहे तो तर ऑलवेज माझ्या लेक्चरमध्ये प्रेझेंटच असतो. त्यासोबतच बाळांनो, मी स्वतः एक नॅशनल लेवल एक्झाम क्वालिफाय केलेली आहे, जिचं नाव आहे ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टिट्यूड टेस्ट. आणि ही एक्झाम क्वालिफाय केल्यामुळे मला माहिती आहे की कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी आपण कशी करायला पाहिजे. कॉलेज लेवलला टॉपर होतो, युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा चांगला रँक मी अचीव केलेला आहे. त्यामुळे नक्कीच माझे सेशन्स तुमच्यासाठी युजफुलच असतील. तुम्हाला जर माझी टीचिंग स्टाईल आवडत असतील, तुमची फ्रिक्वेन्सी जर माझ्यासोबत मॅच होत असेल, तर मी तुम्हाला माझे फ्री स्पेशल लेक्चर्स अर्न अकॅडमी लर्निंग ॲप्लिकेशनवर सुद्धा करायला नक्की सांगेल. तुम्हाला सिम्पली हे फ्री लेक्चर्स करण्यासाठी अर्न अकॅडमीचं ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला गोल सिलेक्ट करायचा आहे. गोल तुमच्यासाठी असणार आहे HSC क्लास 12 किंवा HSC क्लास 11. ओके? त्यानंतर बाळांनो पुढे तुम्हाला जायचं आहे. पुढे गेल्यानंतर तुमच्यासाठी जी लँग्वेज असणार आहे ती लँग्वेज मराठी असणार आहे बाळांनो. राईट? काय असणार आहे? मराठी. ओके? सो तुम्ही त्या ठिकाणी क्लास 11ला असाल तर क्लास 11चे लेक्चर्स बघा. ओके? क्लास 12ला असेल तर क्लास 12 तुम्ही तुमचा गोल सिलेक्ट करून लँग्वेज मराठी सिलेक्ट करा आणि माझा कोड त्या ठिकाणी तुम्हाला टाकावा लागेल ॲज अ इन्व्हाइट कोड म्हणून, आणि तो असणार आहे DM सर लाईव्ह. ओके? सो हा कोड टाकल्यामुळे तुम्हाला फ्री लेक्चर्स त्या ठिकाणी बघता येतील, कारण की तुम्ही फर्स्ट टाइम लेक्चर बघणार आहात म्हणून तुम्ही आमचे गेस्ट आहात. त्यामुळे तुम्हाला एक इन्व्हाइट कोड त्या ठिकाणी विचारला जातो आणि तो असणार आहे DM सर लाईव्ह. ओके? सो हे झाली लेक्चर फ्रीमध्ये बघण्याची प्रोसेस. आता आपण पुढे जाऊया. ज्या मुलांना माझ्या फुल सिलेबस बॅचेसला एनरोल करायचं आहे त्यांनी अर्न अकॅडमीचं प्लस सबस्क्रिप्शन घेणं अत्यावश्यक आहे. राईट? प्लस सबस्क्रिप्शन घेण्यासाठी तुम्हाला सेम कोड DM सर लाईव्ह या ठिकाणी जो ॲरो दिसतो आहे इथे टाकायचा आहे. राईट? म्हणजे या इथे ॲड अ रेफरल कोडच्या इथे टाकायचं आहे आणि ॲप्लाय म्हणायचं आहे. 11वी साठीचं सबस्क्रिप्शन तुम्ही घेऊ शकता. जर तुम्ही 11वीला असाल तर कमीत कमी 18 महिन्याचं आणि जास्तीत जास्त 24 महिन्याचं सबस्क्रिप्शन तर तुम्ही जर घेतलं तर तुमचं 11 आणि 12 दोघंही क्लासेस त्याच्यामध्ये कंप्लीट होतात आणि तुम्हाला माझा कोड वापरल्यामुळे 10% डिस्काउंट हा सुद्धा सबस्क्रिप्शनवर मिळत असतो. त्याच्यामुळे कोड अप्लाय करा आणि सबस्क्रिप्शन घेऊन लगेच माझ्या फुल सिलेबस बॅचेसला जॉईन करा. सबस्क्रिप्शन घेण्या अगोदर कॉईन्स रिडीम करायला विसरू नका. त्यानंतर कार्ड, नेट बँकिंग, UPI, वॅलेट्स, EMI किंवा कॅश यापैकी कुठल्याही एका ऑप्शनने ज्यात तुम्ही कम्फर्टेबल असाल पेमेंट करू शकता. कंटिन्यू करून तुमचं सबस्क्रिप्शन ॲक्टिव्ह होईल आणि तुम्ही लगेच
तुमचं लर्निंग स्टार्ट करू शकता अनअकॅडमीच्या बेस्ट प्लस प्लॅटफॉर्म सोबत. ओके, ज्या मुलांना अफोर्डेबल नाही आहे वन टाइम पेमेंट करायला, दे कॅन पे इन इन्स्टॉलमेंट ऑल्सो, अदरवाईज झिरो कॉस्ट EMI ऑप्शन सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे. राईट, आता आपण सुरुवात करूया पहिल्या स्लाईडपासून. मी छान छान आणि क्रिएटिव्ह स्लाइड्स तुमच्यासाठी बनवलेले आहेत. सगळ्यात पहिला पॉईंट तुम्हाला हा लक्षात ठेवायचा बाळांनो, शेड्यूल खूप महत्त्वाचं आहे. बेंजामिन फ्रँकलिन यांचं एक खूप छान वाक्य आहे, इफ यू फेल टू प्लॅन यू आर प्लॅनिंग टू फेल. दॅट मीन्स जर तुम्ही एखादी गोष्ट प्लॅन करायला फेल झालेत तर याचा अर्थ तुम्ही नक्कीच फेल होण्याचं प्लॅनिंग केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा की कुठलीही गोष्ट करण्याअगोदर तुमच्याकडे त्याचा एक वेल प्रूफ प्लॅन असणं अत्यावश्यक आहे. ठीक आहे, तुम्हाला जर टाइम टेबल बनवायचं आहे तर टाइम टेबल कसं बनवलं गेलं पाहिजे याचा सुद्धा प्लॅन तुमच्या डोक्यामध्ये रेडी पाहिजे आणि मग टाइम टेबल तुम्ही त्या ठिकाणी बनवणं अपेक्षित आहे. त्यामुळे आयुष्यात तुम्हाला जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर प्लॅनिंगने तुम्ही जायला पाहिजे. तुमच्याकडे प्लॅन्स रेडी पाहिजे, प्लॅन ए रेडी पाहिजे. जर तो फेल झाला तर प्लॅन बी पाहिजे, तो फेल झाला तर प्लॅन सी सुद्धा तुमच्याकडे असायलाच पाहिजे. त्यामुळे हे सेंटेन्स खूप महत्त्वाचं आहे. इफ यू फेल टू प्लॅन यू आर प्लॅनिंग टू fail. So let's see which points are actually important while building or constructing any kind of perfect timetable. त्यामध्ये बाळांनो सगळ्यात पहिली गोष्ट शेड्यूल. आता बघा, काही मुलं काय करतात माहिती आहे का, टाइम टेबल बनवतात पण टाइम टेबल बनवत असताना व्यवस्थित विचार नाही करत. आता सगळ्यात पहिला पॉईंट तुम्ही काय करायचं माहिती आहे का, टाइम टेबल का बनवायचं आहे? सिम्पल आहे ना, आपल्याला काहीतरी अचीव करायचं आहे. म्हणजे आपल्या आयुष्यात काहीतरी गोल आहे, बरोबर आहे. गोल आहे किंवा टार्गेट आहे, बरोबर आहे. राईट, मी गोलच्या बाबतीत तर नेहमी असं म्हणतो, ज्याच्या आयुष्यात गोल नाही ना त्याचं आयुष्यच गोल आहे. सो तुमच्या आयुष्यात एक टार्गेट नक्की असायला पाहिजे. तुम्ही स्टुडंट लेवलला असाल तर ऑब्व्हियसली फायनल एक्झाम किंवा सेमिस्टर एक्झाम हे आपलं टार्गेट असतं, आपलं गोल असतं. त्यामध्ये आपल्याला चांगले मार्क्स मिळवायचे असतात. त्याच्यामुळे गोल किंवा टार्गेट हे आपलं त्या ठिकाणी अगोदर प्रीडिफाईन्ड पाहिजे. त्यानुसार तुम्ही तुमचं टाइम टेबल डिझाईन केलं पाहिजे. सपोज तुम्ही जे गोल ठेवलेलं आहे तर ते गोल अचीव करताना, समजा तुमचं एक इयरली गोल आहे तर सगळ्यात पहिले सुरुवात करताना डे वाईज करा. म्हणजे तुम्ही पहिले अगोदर डेसाठी एक टार्गेट सेट करून घ्या, ते पहिले अचीव करा. डे वाईज जेव्हा तुम्ही टार्गेट अचीव करणार त्यावेळेस तुमचं एक वीकली टार्गेट असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही डे 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 अशा पद्धतीने एक वीकचं टार्गेट अटेंड होईल. वीकचं टार्गेट तुमचं अचीव झालं की मग तुम्हाला एक मंथली टार्गेट सुद्धा सेट करून ठेवायचं आहे. म्हणजे वीक बाय वीक जेव्हा तुम्ही टार्गेट्स कंप्लीट येणार तेव्हा तुमचं एक मंथली टार्गेट त्या ठिकाणी कंप्लीट होणार आणि बाय मंथ बाय इयर तुमचं. म्हणजे फॉर अन एक्झाम्पल, याला मी थोडंसं रेट्रोस्पेक्ट मॅनरने सांगतो. इयरली एक्झाम असते, ठीक आहे, त्यासाठी तुम्ही तयारी करताय. सो इयरमध्ये जो काही सिलेबस तुम्ही ठरवलेला आहे त्या सिलेबसला मंथ वाईज डिवाइड करा. ओके, त्या मंथ वाईज सिलेबसला मग वीक वाईज डिवाइड करा आणि वीक वाईज सिलेबसला तुम्ही डे वाईज डिवाइड करा. राईट, अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. म्हणजे फॉर अन एक्झाम्पल, इयरली समजा तुम्हाला 15 चॅप्टर्स प्रिपेअर करायचे, ओके, किंवा 12 चॅप्टर्स कॅल्क्युलेशन सोपं पडेल. सो महिन्याला किती चॅप्टर करायचं आहे? एक चॅप्टर. ओके, वीकला किती चॅप्टर करायचं आहे तुम्हाला? त्याचा 1/4 पार्ट आणि डेला त्याचा अजून 1/4. म्हणजे फारच कमी टॉपिक्स तुम्हाला एका विषयासाठी प्रिपेअर करायचं. असं जर कॅल्क्युलेशन केलं तर साधारणपणे माझ्या माहितीप्रमाणे एका महिन्यामध्ये तुम्हाला 2 ते 3 चॅप्टर्स कमीत कमी प्रिपेअर करावे लागतील. ओके, त्याप्रमाणे तुम्ही जर प्लॅन केलं तर तुमचं शेड्यूल एकदम व्यवस्थितपणे बनतं. ऑलवेज एम फॉर स्मॉल टार्गेट्स, देन गो फॉर लार्ज टार्गेट. आपण मोठं काही खाण्याचा प्रयत्न करू नका. ताटामध्ये एक जेव्हा पदार्थ येतात आपण सगळे एकाच वेळेस नाही खात. आपण एक एक बाईट बाय बाईट त्याचा आनंद घेत असतो आणि मग आपलं जेवण पूर्ण होतं. राईट, अगदी तसंच अभ्यासाच्या बाबतीतही तुम्हाला करायचं आहे. बाईट बाय बाईट एक एक गोष्ट तुम्हाला कंप्लीट करत पुढे सरकायची आहे. राईट, आणि मग तुमची फायनल एक्झाम तुम्ही क्रॅक करू शकणार. ग्लोरिफाईड स्कोर्स तुमचे त्याच्यामध्ये असतील. आता टाइम टेबल बनवताना ही गोष्ट तर काळजीपूर्वक बनवा की टाइम टेबल हे तुम्ही डे वाईज पण बनवू शकता, वीक वाईज पण बनवू शकता, मंथ वाईज पण बनवू शकता, इयरली पण बनवू शकता. ठीक आहे, सो डोक्यामध्ये ॲटलिस्ट आयडिया तर पाहिजे. आता काही बेसिक गोष्टी टाइम टेबल बनवत असताना तुम्ही रेफर करायला पाहिजे. सध्या कोविड-19चा पिरियड आहे, त्यामुळे प्रत्येकजण पॉसिबल नाही आहे फिजिकल कोचिंगचीच मदत घेत असेल. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर बऱ्यापैकी आपण अवलंबून आहोत. ठीक आहे, सो यामध्ये तुम्ही काही गोष्टींचा विचार करा. सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्ही जे टेक्स्टबुक रीड करताय तुमचं, ठीक आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्डचं टेक्स्टबुक असेल किंवा तुम्ही जर एखादी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणार असाल त्यासाठी तुम्ही एखादं बुक वाचत असाल, टेक्स्टबुक वाचत असाल तर ते तुम्ही किती वेळ वाचणार याला पहिले टाईम ठरवून घ्या. ठीक आहे, दुसरा पॉईंट बाळांनो, तुम्ही ऑनलाईन लेक्चर्स बघतात, बरोबर आहे. सो ऑनलाईन लेक्चर तुमचे दिवसभरात किती असतात? मॉर्निंगला 2 असतात का? आफ्टरनूनला काही असतात का? इव्हिनिंगला काही असतात का? या व्यतिरिक्त तुम्ही काही एक्स्ट्रा लेक्चर्स करतायत का?
तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह व्हावं यासाठी, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्ससाठी, राईट. सो या सगळ्यांचा एक वेळसुद्धा अगोदर रफली कॅल्क्युलेट करून ठेवा, बरोबर आहे. तिसरा इम्पॉर्टंट पॉईंट बाळांनो, तुम्ही लेक्चर्स बघितल्यानंतर काही क्विक रिव्हिजन नोट्स ड्रॉ करणार आहात, बरोबर. तो नोट्स ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला काही वेळ लागणार आहे का, त्या नोट्ससाठी तुम्हाला बघायचं आहे. त्यानंतर चौथी गोष्ट, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स करणार असाल तर तुम्ही काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहात का, आणि जर ते करणार असाल तर ते क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागणार आहे. सो या बेसिक गोष्टी, म्हणजे तुम्हाला मी एक्झाम्पल सांगतोय, अशा पद्धतीने तुम्ही तुमचे फॅक्टर्स काढून ठेवा एका पेजवर, आणि त्याला तुम्हाला किती वेळ लागतोय हे आधी रफली डोक्यात असू द्या, आणि त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीला तुम्ही वेळ द्यायला पाहिजे. आता वेळ देताना पण मी एक छोटासा पॉईंट तुम्हाला असं सांगेल की आता समजा तुम्ही MCQ प्रॅक्टिसला 30 मिनिट्स दिले, तर असं काही गरजेचं आहे का की 30 मिनिटात बरोबर तुमचे MCQ संपतील? नाही. कधी कधी तुमचे 20 मिनिटात पण संपतील, कधी कधी तुम्हाला 40 मिनिटं पण लागतील. म्हणजे टाइम टेबल हे तुमचं फ्लेक्झिबल असायला पाहिजे, एकदम कट टू कट असून कामा नये. त्याच्यामुळे तुम्ही ॲव्हरेज टायमिंग द्या 30 to 40 मिनिट्स किंवा 30 to 1 hour. अशा पद्धतीने जर तुम्ही टाइम टेबल तुमचं डिझाईन केलं, फ्लेक्झिबल जर असलं, तर तुमचं ओव्हरलॅपिंग होणार नाही, ठीक आहे. आणि फायनली तुम्हाला प्रत्येक जो काही फॅक्टर तुम्ही ठरवून घेतलेला आहे त्या फॅक्टरला व्यवस्थितपणे वेळ देता येईल. कळतंय सगळ्यांना, राईट. सो टेक्स्टबुकसाठी, ऑनलाईन लेक्चरसाठी, सेल्फ स्टडीसाठी, क्विक रिव्हिजन नोट्ससाठी, MCQ प्रॅक्टिससाठी, एंटरटेनमेंटसाठी सर्व टाइम्स हे तुमचे त्याच्यामध्ये असायला पाहिजे. आता बऱ्याच मुलांना जर टेन्शन आलं असेल की सर मी क्विजेस कसे सॉल्व्ह करू, ठीक आहे, किंवा मॉक टेस्ट कसे सॉल्व्ह करू, त्यासाठी मला काही हेल्प होईल का? येस, ॲब्सोल्युटली. तुम्ही बाळांनो क्विजेससुद्धा सॉल्व्ह करू शकता, जे मी तुमच्यासाठी डिझाईन केलेले आहेत अनअकॅडमी लर्निंग प्लॅटफॉर्मवर. मी आधी सांगितलं त्याप्रमाणे फ्री स्पेशल लेक्चर्स तुम्ही जे करणार आहात ते फ्री स्पेशल लेक्चर्स रेग्युलरली करा. तिथे तुम्हाला अनअकॅडमीवर जे मी क्विजेस घेतो ते क्विजेस तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. फंटास्टिक क्विजेस असतात. एक क्वेश्चन असतो, पोल तुम्हाला मिळतो, त्याच्यात 4 ऑप्शन्स असतात, तुम्हाला स्क्रीनवर प्रेस करायचं असतं ABCD कुठला आन्सर करेक्ट आहे, आणि लगेच तुमचा पोल सबमिट होतो. तुमचा लीडर बोर्डमध्ये जर तुम्ही फास्ट आन्सर दिला असेल आणि तुम्ही जर ॲक्युरेट असाल तर इतर मुलांच्या कंपॅरिझनमध्ये तुमचं रँकिंग काय ते तुम्हाला कळतं. त्याच्यामुळे बेस्ट आहे हे फीचर, सगळ्यात बेस्ट आहे अनअकॅडमीचं, ओके. त्याच्यामुळे तुम्ही क्विजेससुद्धा माझ्यासोबत त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता. चौथी गोष्ट, टाइम टेबल बनवताय, आयुष्यात काहीतरी मिळवायचं आहे, काहीतरी गोल अचीव करायचं आहे, त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं पॉझिटिव्ह ॲप्रोच आणि कॉन्फिडन्स गरजेचा आहे, बरोबर आहे ना. परीक्षा तुम्हाला तर द्यावीच लागणार आहे, त्यात काही वादच नाही आहे. परीक्षेला तुम्ही जाणार पण आहात, टेन्शन तुम्हाला येणारच आहे, ठीक आहे. परीक्षेत मार्क्स किती मिळणार किंवा परीक्षेत तुम्ही किती सक्सेसफुल होणार हा नंतरचा विषय. अगोदर तुम्ही इथे सक्सेसफुल असणं गरजेचं आहे. अगोदर तुमचा माइंडसेट इथून क्लिअर असणं गरजेचं आहे. जर इथून तुम्ही क्लिअर असाल ना तर परीक्षा ही फक्त तुम्हाला काय म्हणूया ॲज अ फॉर्मॅलिटी म्हणून आहे. व्यक्ती हा त्याच्या विचारांमुळे मोठा होत असतो. आज आयुष्यात तुम्ही जेवढे पण सक्सेसफुल लोक बघत असाल, हे सर्व सक्सेसफुल लोक कशामुळे मोठे झाले? हे सर्व त्यांच्या विचारांमुळे झालं. अदरवाईज मॉर्फॉलॉजिकली किंवा आपण ॲनाटॉमिकली बघितलं तर सगळ्यांना, आपल्या सर्वांना सेमच ऑर्गन्स दिलेत देवाने, ओके. मग हे लोक मोठे का असतात? कारण त्यांची विचार करण्याची पद्धत आपल्यापेक्षा थोडीशी वेगळी असते, ठीक आहे. परीक्षेत जो विद्यार्थी पेपरला टॉपर येणार आहे, ओके, तर तो विद्यार्थी टॉपर का आला आणि तुम्ही का नाही येऊ शकले याचा विचार तुम्ही स्वतः करा. कारण की त्याने असं काय वेगळं केलं? तर त्याने फक्त एकच गोष्ट केली, ती म्हणजे थोडंसं वेगळ्या पद्धतीने विचार केला, पेपरला थोड्या वेगळ्या पद्धतीने टॅकल केलं आणि परीक्षेला त्याला चांगले मार्क्स मिळाले. एक सेंटेन्स नेहमी लक्षात ठेवा, सक्सेसफुल पीपल डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू द थिंग्स डिफरंटली. ते काही वेगळं नाही करत बाळांनो, ते आपल्यासारखंच अभ्यासच करणार आहे, आपल्यासारखं टेक्स्टबुकच वाचणार आहे, आपल्यासारखं टाइम टेबलच बनवणार आहे. फक्त ते बनवत असताना किंवा ते करत असताना थोडा वेगळा विचार हा त्यांनी त्या ठिकाणी केलेला असणार आहे. म्हणून माझं तुम्हाला सगळ्यांना हेच सांगणं आहे की तुम्ही सुद्धा एक पॉझिटिव्ह अप्रोच स्वतःमध्ये राहू द्या की बाबा हे मला सुद्धा पॉसिबल आहे, हे मला सुद्धा शक्य आहे. जगातली अशी कुठली गोष्ट नाही बाळांनो, जोपर्यंत तुम्ही ती ठरवणार नाही तोपर्यंत तुम्हाला ती करता येणार नाही, ओके. त्याच्यामुळे ठरवणं किंवा एक ॲप्रोच त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह असणं अत्यावश्यक आहे, राईट. विनाकारण कशालाही नावं ठेवणं किंवा कशातही निगेटिव्हिटी शोधणं हा चुकीचा ॲप्रोच. असं करू नका आणि कॉन्फिडंट राहा. ज्या लोकांना स्वतःवरती विश्वास असतो, म्हणजे ज्याला आपण आत्मविश्वास असतो, ती लोक आयुष्यात नक्की काही ना काही करतात. तुम्ही जर स्वतःचा विश्वासच गमावून बसलाय तर तुम्ही काही नाही करू शकणार, बरोबर आहे. म्हणून एक कॉन्फिडंट राहणं अत्यावश्यक आहे. आय होप तुम्हाला हे पॉईंट्स समजतायत, जे मी तुम्हाला डिलिव्हर करतोय हे पॉईंट्स तुमच्या लक्षात येत आहेत, बरोबर आहे, राईट. सो हे अशा पद्धतीने तुम्ही जर विचार केला तर तुमचं एक परफेक्ट टाइम टेबल बनू शकतं. टाइम टेबलमध्ये तुम्ही टाईमकडे जास्त लक्ष देण्यापेक्षा तुमच्या टास्ककडे जास्त लक्ष द्या. म्हणजे तुम्ही जे फॅक्टर्स ठरवलेले आहेत त्या फॅक्टर्सकडे तुम्ही व्यवस्थितपणे लक्ष देणं गरजेचं आहे, राईट. डन.
सो इथे तुम्हाला आयडिया आली असेल की टाइम टेबल तुम्ही कसं बनवलं पाहिजे. यासाठी बेसिक पॉईंट्स मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर केलेले आहेत. अजून तुमच्या मनामध्ये काही शंका असतील, क्वेरीज असतील, कुठल्या एखाद्या टॉपिकवर तुम्हाला जर व्हिडिओ हवा असेल, कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की मेन्शन करा. मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याबद्दल नक्की तुमचे डाऊट्स क्लिअर करून देईल. तुम्ही जर प्लस जॉईन करणार असाल तर पुन्हा एकदा सांगून देतो, DM सर लाईव्ह हा कोड तुम्हाला या ठिकाणी ॲड अ रेफरल कोडच्या ठिकाणी टाकायचा आहे, अप्लाय म्हणायचं आहे. सबस्क्रिप्शन तुमचं तुम्ही जर 11वीसाठी घेणार असाल किंवा 12वीसाठी घेणार असाल तर 12 महिन्याचं, 18 महिन्याचं किंवा 24 महिन्याचं सबस्क्रिप्शन तुम्ही नक्की घेऊ शकता. इंडियाचे बेस्ट एज्युकेटर्स माझ्या व्यतिरिक्त तुम्हाला त्या ठिकाणी हेल्प करतील तुमचे टॉपिक्स क्लिअर करण्यासाठी. डेली इंटरॅक्टिव्ह लाईव्ह क्लासेस असतात, स्ट्रक्चर कोर्सेस असतात, PDF तुम्हाला प्रत्येक लेक्चरनंतर डाउनलोड करता येतात, नोट्स तुमच्याकडे सेव्ह राहतात. लाईव्ह मॉक टेस्ट, क्विजेस, पोल फीचर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं ते तुम्हाला त्या ठिकाणी मिळत असतं. त्याच्यामुळे बेस्ट आहे अनअकॅडमीचा प्लॅटफॉर्म. आणि तुम्हाला जर माझे विचार, माझी टीचिंग, माझी मेथडॉलॉजी आवडत असेल तर नक्कीच जॉईन करा. सबस्क्रिप्शन घेण्यापूर्वी कॉईन्स रिडीम करायला विसरू नका. पेमेंट करा, कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI, वॅलेट्स, EMI, कॅश, एवढे सगळे मल्टिपल ऑप्शन्स यात ज्यात तुम्ही कम्फर्टेबल आहात त्याने तुम्ही पेमेंट करू शकता. ठीक आहे, हे पेमेंट अगदी सेक्युअर असतं. कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करून तुमचं सबस्क्रिप्शन लगेच ॲक्टिव्ह होऊन जाईल. ज्या विद्यार्थ्यांना पॉसिबल नाही आहे वन टाईम पेमेंट करणं, दे कॅन पे इन इन्स्टॉलमेंट. फक्त त्यासाठी तुम्हाला 12 महिन्यापेक्षाचं जास्त 12 महिने किंवा त्याच्यापेक्षा अधिकचं सबस्क्रिप्शन घेणं अत्यावश्यक आहे. झिरो कॉस्ट EMI ऑप्शनसुद्धा तुमच्यासाठी अवेलेबल आहे. राईट. सो मला असं वाटतं या व्हिडिओमधून मोस्ट ऑफ पॉईंट्स मी तुमचे क्लिअर केलेले आहेत. टाईम टेबल बनवताना काही बेसिक 4 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, टाइम टेबल हे तुम्हाला स्वतःला डिझाईन करायचं आहे, कोणाचं तरी दुसऱ्याचं टाइम टेबल फॉलो करू नका. दुसरी गोष्ट, फॅक्टर सांगितले त्याप्रमाणे तुम्ही टेक्स्टबुक रीड करायला, MCQ सॉल्व्ह करायला, सेल्फ स्टडीसाठी किंवा इतर काही गोष्टींसाठी किती वेळ देणार आहात याचा अगोदर रफली प्लॅन बनवून घ्या. टाइम टेबलमध्ये त्याचा समावेश करा. तिसरी गोष्ट, टाईमकडे लक्ष देण्याच्या ऐवजी टार्गेट ओरिएंटेड टाइम टेबल तुमचं असलं पाहिजे. म्हणजे आज मला एक चॅप्टर कंप्लीट करायचा आहे, याच्याकडे जास्त लक्ष द्या. इनफॅक्ट एक चॅप्टर मी एका तासात संपेल याच्याकडे लक्ष देऊ नका. ठीक आहे, ही तिसरी गोष्ट. आणि चौथी गोष्ट, पॉझिटिव्हिटी तुमच्या टाइम टेबलमधून झळकली पाहिजे. तुम्ही त्यासाठी तुम्ही बनवलेल्या टाइम टेबलसाठी कॉन्फिडंट असायला पाहिजे. राईट, डन. विथ धिस नोट मी या व्हिडिओला कन्क्लूड करतो. तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट देतो. तुमचं टाइम टेबल कसं बनलं आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाका आणि फ्री स्पेशल लेक्चर्स माझे नक्की जॉईन करा. ओके, हॅव अ गुड डे, टेक केअर, गॉड ब्लेस यू, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.